जनमानसाच्या कल्याणासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं असं राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा आज शिवस्वराज्य दिन सोहळा म्हणून आपण सर्व मावळे साजरा करत आहोत। आजच्या या कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करण्याकरता प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक माननीय प्रतीक पात्रे सर या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या या शिवस्वराज्य दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर उपाध्याय सर, प्राचार्य डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, उपप्राचार्य आदरणीय डॉक्टर देशपांडे सर, खंडागडे सर, लोणारकर सर, रहाणे मॅडम आणि उपस्थित सर्व प्राध्यापक बंधूंनो आणि सडसडशे त्या रक्ताच्या बसलेल्या माझ्या तमाम खरं तर ज्या महाराष्ट्रानं या संबंध हिंदुस्थानालाच नाही तर पूर्ण जगाला एक स्वतंत्रतेची नवी उर्मी दिली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन हा शासनाला परिपत्रक काढून साजरा करण्याचं आव्हान करावं लागतं। याशिवाय या महाराष्ट्राचं दुर्भाग्य दुसरं कोणतं नसेल। कारण की ज्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला स्वाभिमानाला जगायला शिकवलं, नवे नवे आमच्यात ती उर्मी पेरली, आम्हाला लढायला शिकवलं, त्या इतका तो पावन दिवस आम्हा सर्व हिंदुस्थान वासियांसाठी, तर त्यासाठी हे शासन कुठेतरी एक योजना राबवेल, त्याचं एक पत्रक येईल आणि त्यानंतर आम्ही काहीतरी इम्प्लिमेंटेशन त्याचं करू, हे खरंच दुर्दैवी आहे। खरं तर हे दोनही दिवस, एक तर श्री शिवजन्मोत्सव आणि दुसरं श्री शिवराज्याभिषेक, कारण हे जे दोन्ही सण आहे, हे जर दोन सण झाले नसते महाराष्ट्रात तर आम्ही दिवाळी साजरी करू शकलो नसतो आणि दसराही सुद्धा साजरा करू शकलो नसतो। म्हणून प्रत्येक ठिकाणी हा उत्सव झाला पाहिजे, नवे नवे दिवाळी सारखा हा उत्सव महाराष्ट्राच्या घराघरात साजरा व्हायला हवा। साधारणतः भारतातले सर्व हिंदू साम्राज्य संपले, दिल्लीचं पृथ्वीराज चव्हाणांचं साम्राज्य संपलं, राजपुतानातले साम्राज्य संपले, त्यानंतर उरलेले एक शेवटचं साम्राज्य म्हणजे देवगिरीचं विजयनगरचं हिंदू साम्राज्य, शेवटचं साम्राज्य। 1300च्या कालखंडात अलाउद्दीन खिलजीची स्वारी होते आणि हे साम्राज्य सुद्धा एका छोट्याशा अफवेच्या बळावर धुळीस मिळतं आणि त्यानंतर 350-400 वर्षाचा भयान काळोख। तो काळोख एवढा प्रचंड होता की त्यावेळेस आम्ही हिंदू किंवा आमचे सण म्हणून साजरा करायला सुद्धा आम्हाला परवानगी नव्हती, कुठंतरी जिजिया कर आमच्यावर लादला जात होता। आणि त्यावेळेस 1630-19 फरवरीला सह्याद्रीच्या माथ्यावर शिवनेरी किल्ल्यावर एक बाळ जन्माला येतं आणि ते बाळ वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा करतं की नाही, मला माझं स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं आहे। या स्वराज्याचा राजा शिवाजी नाही तर या स्वराज्याचा राजा होते, हे राज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा आणि प्रत्येकाच्या मनात ते बिंबवलं आणि तेव्हा कुठं रायगडाच्या सिंहासनावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकार झालं। पण हे इतकं सोपं होतं का हो? खरंच हा राज्याभिषेक ज्याला आपण आज आठवण करत आहे, इतका सहज झाला का हो? नाही, यासाठी कितीतरी बलिदान द्यावे लागले। त्याच्या आधीची परिस्थिती ज्यावेळेस आम्ही पाहतो की एक छोटीशी जीव नावाची मुलगी, तिचं लग्न होते शहाजी राजांसोबत आणि हा लग्नाचा सर्व थाट ज्यावेळेस बसतो तो आदिलशहाचा दरबार असतो। आदिलशाह सहज मालोजी राजांना म्हणतात की तुमची जीव लखुजी जाधवांना म्हणतात की तुमची जीव मालोजी राजांच्या घरी सून म्हणून देता का? हे सर्व तिथं पार पाडतं आणि तिथं होळीच्या त्या उत्सवात एक हत्ती उधाणतो, मदमस्त झालेला तो हत्ती उधाणतो। तो हत्ती थांबवायसाठी जिजाऊचे मोठे बंधू आडवे जातात, त्यांना रोखायसाठी शहाजीराजांचे थोरले बंधू जातात, दोघात युद्ध होते आणि त्यात शहाजीराजांचे मोठे बंधू शरीफजी राजे मृत्युमुखी पडतात। हे पाहताच लखुजी राजे चौतडतात, ते पाहतात की काय तो
उदाहरण जातो आपल्या होणाऱ्या जावयावर, शहाजीराजावर. शहाजीराजांच्या वर्मी घाव बसतात, ते बेशुद्ध पडतात आणि त्यानंतर स्वतःच्या चालू असणाऱ्या त्या कत्तली ही जीव पाहत असते. तिला प्रश्न पडतो, मी रडायचं कोणासाठी? माझा मोठा भाऊ वारला त्याच्यासाठी रडायचं, की माझा भासरा गेला त्याच्यासाठी रडायचं? कारण दोन्ही इकडले जे मृत्युमुखी पडलेले होते ते दोन्ही जिजाऊचे आपलेच होते. म्हणजे सर्वत्र मराठे जे युद्ध करत होते, जे कापाकापी करत होते, ते आपलीच एकमेकाची कापाकापी करत होते. आमच्यात शौर्य नव्हतं का हो? आमच्यात शौर्य होतं, आमच्यात धैर्य होतं, आमच्यात उत्साह होता, आमच्यात काहीतरी नवीन करण्याची इच्छाशक्ती होती, पण आमच्यात नव्हती ती स्वतःचं राज्य निर्माण करण्याची ताकद. आणि म्हणून ती जिजाऊ रडत होती, ती गाऱ्हाणं घालत होती आई भवानीला, की असं काहीतरी माझ्या पोटी येऊ दे की ज्यानंतर हे सर्व जे भयान काळोख इथं चालू आहे तो कुठंतरी संपला पाहिजे. आणि तो 19 फरवरीचा दिवस उजाडला. मला नेहमी प्रश्न विचारतात की तुम्ही एवढे गडकिल्ले फिरता, गडकिल्ले राखता, इथं स्वच्छता श्रमदान करता, काय उपयोग येता? ते तर सर्व ढासळत चाललेले आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. जगाच्या पाठीवर एक इस्रायल नावाचा टीजभर देश आहे. आपल्या विदर्भापेक्षा एक छोटासा देश असेल, पण आज त्या इस्रायलची परिस्थिती अशी आहे की जगात त्या इस्रायलशी टक्कर घ्यायची ताकद अमेरिकेत सुद्धा नाहीये. का? जर या इस्रायलचा इतिहास पाहिला, त्या इस्रायल मध्ये राहणारे जे ज्यू समाजाचे लोक आहे, हजारो वर्ष निर्वासित होते. त्यांना त्यांच्या देशातून हाकलून लावलं होतं आणि ज्या ज्या देशात हे लोक विस्थापित झालेले होते त्या त्या देशात नुसतं त्यांच्यावर अत्याचार सुरू होते. एक नाही, दोन नाही, 10 नाही, 5 नाही, 100 नाही, हजारो वर्षाचं निर्वासित आयुष्य आहे. पण येणाऱ्या प्रत्येक पिढीला, जन्म घेणाऱ्या प्रत्येक पिढीला ते एक स्वप्न देत होते. ते स्वप्न होतं की कुठंतरी कधीतरी एखादा काळ असा येईल ज्यावेळेस सर्व जीव संघटित एक स्वतःचं निर्माण करेल. त्यांनी एक स्वप्न दिलं की कुठंतरी जगाच्या पाठीवर इस्रायल देश आहे, तिथं आमचं एक शक्ती केंद्र आहे, आमचं एक स्फूर्ती केंद्र आहे, त्याचं नाव जेरुसलम, जे ज्यू लोकांच्या आध्यात्मिक क्षेत्र आहे. ते हजारो वर्ष आपल्या येणाऱ्या पिढीला ते स्वप्न देत होते. एक काळ असा झाला, हे सर्व जीव एकवटले आणि त्यांनी इस्रायल स्वतंत्र करून दाखवला. कशाच्या जीवावर? की त्यांना फक्त एक स्वप्न दिलं गेलं की तुमचं कुठंतरी एक हक्काचं ठिकाण आहे आणि ते हक्काचे ठिकाण म्हणजे आपले गडकिल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना दुर्भाग्यावश आपण कोणीच पाहिलेलं नाही, पण महाराजांनी केलेल्या कार्याची प्रत्यक्ष प्रचिती घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एखादा गडकिल्ला गाठावा लागतो. गड किल्ले हे पाहण्याचा विषय नाही आहे, तो जगण्याचा विषय आहे. इतिहास वाचण्याचा विषय नाही आहे, तो अनुभवण्याचा विषय आहे. ज्या ज्या वेळेस पुस्तकं समोर घ्याल त्या त्या वेळेस फक्त इमॅजिन करा की कसे असेल 350 वर्षाच्या आधीची ती व्यवस्था, जिथं लग्नाचा एक मोठा समारंभ भरलेला असतो. लग्नात सर्व मोठ्या आनंदानं उत्साहात त्या लग्नाची तयारी करत असते. कुठेतरी एक मुघली आक्रमणाची धार पडते. तिथं चालू असणाऱ्या मंगल प्रसंगात कापाकापी सुरू होते. तिथं त्या विवाह मंडपात बसलेली मुलगी उचलल्या जाते. ती पुढं तिचं काय होते कोणालाच माहित नसते. बापा देखत मुलीवर आणि आई देखत मुलीवर बलात्कार होतो, अत्याचार होतो, हे थांबवणारं कोणी नव्हतं. हे सर्व लोक नुसतं डोळे बंद करून पाहत होते. आणि या भयान प्रसंगात एक 16 वर्षाचा मुलगा उठतो आणि म्हणतो की नाही, काहीतरी वेगळं करायचं. पूर्ण शिवचरित्र काढून पहा, एक बलात्काराचं उदाहरण फक्त शिवचरित्रात दिसतं. त्यानंतर उभ्या शिवचरित्रात कुठं अत्याचार झाल्याची बातमी नाहीये. रांजाच्या पाटलानं एका गरीब मुलीवर अत्याचार केला. महाराजाचं वय त्यावेळेस फक्त 13 वर्षाचं होतं. विचार करा, 13 वर्षाचा मुलगा काय विचार करत असेल. ते छोटे छोटे त्यांचे सवंगडी धावत आले, त्यांनी झालेला तो पूर्ण प्रसंग सांगितला. आणि कडाडले राजे हातपाय बांधून बेड्या ठोकून आणा, त्याला उपस्थित करायचं. आणि त्यानंतर झालेली एकच आज्ञा, त्याचा चौरंगा करा. चौरंगा केल्यानंतर त्याचे हातपाय तोडले आणि त्याला चौकात फेकून दिलं. जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं की याच्यावर थुकायचं. अशा जोपर्यंत कठोर शिक्षा आपल्या इथे होत नाही तोपर्यंत हे अत्याचाराचे धडे काही थांबणार नाहीये. किती दिवस निषेध करणार बसत आहात आपण, किती दिवस कॅन्डल मार्च काढणार आहोत, किती दिवस त्या काळ्या पट्ट्या बांधायच्या, किती दिवस स्टेटस खेळायचे. शिवचरित्रातून काही शिकायचं असेल तर हेच शिकावं लागेल, आमचं आचरण सुधारावं लागेल. आणि त्यासाठी ती काळाची गरज आहे. एक दिवस हंगामी शिवभक्त बनून काही साध्य होणार नाही. 365 दिवस आम्हाला आमच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे रगरक्त धगधगत यज्ञकुंड पेटवावं लागेल.
आणि त्यानंतर जो दिवस उजाडेल तो स्वराज्याचा असेल. हा मंगल प्रसंग त्यासाठी आहे कारण की जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत नाही तोपर्यंत राज्याभिषेक हा काय कन्सेप्ट आहे आम्हाला समजणार नाही. कारण की मी आधीच सांगितलं की 350 वर्षाचा भयान काळोख आणि त्यावेळेस संपलेल्या प्रत्येक भारतीय सत्ता, एकही अशी भारतीय लोकांनी माझी म्हणावी अशी एकही सत्ता या मातीत नव्हती. आणि त्यावेळेस हा छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक वादळ उभं राहतं आणि सांगतं की नाही, आता कुठंतरी एक छत्री साम्राज्य उभं राहिलं पाहिजे. आणि दिवस ठरला 6 जून 1674. 12 दिवसाची मोठी तामझाम. त्यावेळेस आलेला 2 कोटी खर्च स्वराज्याच्या राज्याभिषेकासाठी. 2 कोटी खर्च, पैसा जास्त झाला होता म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला नाही. त्यांना बिंबवायचं होतं या भारतातल्या प्रत्येक माणसाच्या मनात की नाही, कुठंतरी आमच्या हक्काचं एक सिंहासन आहे. आणि म्हणून या राज्याभिषेकासाठी जे पंडित बोलावले होते ते काशीचे गागाभट्ट होते. कारण हा जो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं चाललेला प्रांतभेद आहे ना, हा महाराजांनी त्यावेळेस संपवला होता. कारण पौरोहित्य महाराष्ट्रात नव्हते असं होतं का? गागाभट्टाचे सख्खे भाऊ पैठण धर्मपीठाचे पीठाधीश होते, त्यांना बोलावता आलं नसतं का? नाही, त्यांनी बोलावलं ते गागाभट्टांना. आणि त्यानंतर समतेचं, ममतेचं, बंधुतेचं, आपुलकीचं आणि स्त्रियांच्या सन्मानाचं राज्य सुरू झालं. हेनरी ऑक्झिंटन लिहितो, तो त्यावेळेस तिथं रायगडावर उपस्थित होता. तो लिहितो की सकाळी 7 वाजता आम्ही नगारखान्यात राजसदरवर हाजीर झालो. समोर पाहला एक तेजस्वी पुरुष त्या सुवर्ण सिंहासनावर अधीश होता. त्याच्या हातात धनुष्य होता, हाती राजदंड होता, त्याच्यावर ते सर्व संस्कार चालू होते. समोर सोन्याचे 3 भाले होते. त्या 3 भाल्यापैकी एका भाल्यावर मासडीचं चित्र होतं, एका भाल्यावर तराजू होतं आणि एका भाल्यावर घोड्याच्या शेपटीचं चित्र होतं. हे 3ही प्रतिकात्मक होते. हे याच्यासाठी की पहिलं जे होतं मासडीचे चित्र, त्यावेळेस महाराजांनी नेव्ही स्थापन केलेली होती. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्यानंतर कोण नेव्ही जर स्थापन केली असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यामुळे समुद्रावर आमचं अधिपत्य. समुद्रावर अधिपत्य का? कारण त्यावेळेस समुद्रावरून येणारे, म्हणजे महाराजांना 350 वर्षाच्या आधी समजून घेतलं होतं की येणाऱ्या काळात भारताला जो धोका, कारण की आतापर्यंतचे आलेले शत्रू हे जमिनीवरनं आले होते. मुघल आले, डच आले, पोर्तुगीज आले, पण येणारे हे शत्रू हे समुद्रामार्गे येणार आहे. आणि म्हणून समुद्रातल्या प्रत्येक ठिकाणी जागता पहारा महाराजांनी उभा केला. सिद्धी जंजिऱ्याचा, कोकण किनारपट्टीवरच्या स्त्रिया उचलत होता, त्यांना जहाजात भरून समुद्रात नेत होता, त्यांच्यावर अत्याचार करत होता, त्यांचे नाक कान कापत होता आणि त्यांना समुद्रात जिवंत फेकून दिला जात होता. महाराजांना एक कळलं आणि महाराजांनी तात्काळ तिथं विजयदुर्ग बांधला. त्या समुद्रावर वचक राहिली पाहिजे. आज इतकं काही डॉक्युमेंट समोर आले आहे की श्रीलंकेचा राजा कोण असावा हे महाराष्ट्रातून ठरत होतं. इतकी मोठी महाराजांची दूरदृष्टी होती. म्हणजे महाराष्ट्राला अभिप्रेत, महाराष्ट्राच्या सर्व कार्याला अभिप्रेत असा राजा श्रीलंकेच्या त्या राजसिंहासनावर बसवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. दुसरं जे होतं ते होतं. महाराज त्यावेळेस 20,000चं अस्वल तयार झालेलं होतं. आणि सर्व जे होतं ते त्यावर तराजू होता. तराजू म्हणजे सर्व प्रकारच्या जाती, धर्म, पंथ, संप्रदायांना समान न्याय तिथं होता. आज छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना आम्हाला खूप अशा गोष्टी आहेत जे समजून घेणं महत्वाचं आहे. विचार करा, 50 वर्षाचं आयुष्य त्या माणसाला लाभलं. त्यातले 12-13 वर्ष हे बालपणात निघून गेले. 30-35 वर्षात इतकं काही करून दिलं की ज्याचा अभ्यास आज सुद्धा लोक करत आहे. पूर्ण आयुष्य हयातच्या हयात कमी पडत आहे. तरी शिवाजी नावाचं कोळं हे कोणाच करून उकळणं होत नाही. इतकं मोठं चरित्र आहे. आणि म्हणून ते समजून घ्यायच्या आधी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं आवश्यक आहे. कारण त्यांनी जे निर्माण केलेलं आहे ना, आधी माणसं निर्माण केली. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी एकदा प्रबोधनकारांना विचारलं की बाबा श्रीमंती म्हणजे काय. त्यावेळेस प्रबोधनकारांनी त्यांचा हात पकडला आणि घराच्या बाहेर नेलं आणि त्यांना सांगितलं की ज्या वेळेस तुझ्या घराच्या बाहेर अशा चपलांच्या रिगा लागलेल्या असतील ना, त्यावेळेस समजून घे जगातला सर्वात श्रीमंत मनुष्य तू आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं तयार केली. माणसं फक्त लढणारी नाही तर माणसं मरणारी तयार केली. आणि म्हणून विचार करा हो, आज जर कोणी असता त्याच्या मुलाचं लग्न असतं आणि तो पत्रिका घेऊन एखाद्या नेत्याच्या घरी गेला असता आणि त्यांना म्हटलं असतं की माझ्या मुलाचं लग्न आहे, नेत्यानं म्हटलं असतं नाही रे, एवढी लोकसभा आहे, नंतर बघू. त्यानं काय केलं असतं? त्यानं हेच म्हटलं असतं की माझ्या मुलाचं लग्न एकच वेळा होणार आहे, पुन्हा पुन्हा नाही. पण ज्यावेळेस तानाजी पत्रिका घेऊन जाते, महाराज खिडकीतून समोर असणारा तोरणा पाहत असतो, कोंडाणा पाहत असतात आणि नकळत महाराजांच्या तोंडातून ज्यावेळेस पत्रिक द्यायला येते, एकच शब्द निघतो, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. आणि तसाच ती पत्रिक बाजूला ठेवून सांगतो की राजा, जोपर्यंत हा ताना जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला मोहिमेवर जायची गरज नाही, मी एकटा जाईल. आणि त्यानंतर तो तानाजी घरी जातो, पत्नीला सांगतो की लग्न पोस्टपोन, मी आता मोहिमेला चाललोय, मोहिमेवर आल्यानंतर आपण लग्न करू. पत्नी अवाक होते, पण पतीची आज्ञा झाली म्हणून तबक घेऊन येतो. तबक घेता घेता ओवाळणी करता करता त्यातला दिवा विझून जातो. फार मोठा अपशगुन होतो. पत्नीच्या डोळ्यात अश्रू ओघायला लागतात, कारण अपशगुन झाला, ओवाळणीच्या तबकातला दिवा विझला. काय करायचं? त्यावेळेस हा तानाजी आपला हात उचलतो, तिच्या मस्तकावरून फेरतो, तिच्या डोक्याला लावलेलं कुंकू पुसून टाकतो आणि म्हणतो की मी जर जिवंत परत आलो तरच हे कुंकू लाव. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे सर्वांना की तो तानाजी एक वेळा जो गेला तो रायबाच्या लग्नासाठी परत आलाच नाही. राज्याभिषेकाला 6 महिने बाकी असतात. काढतोजी गुजर नावाचा एक सर्वसाधारण मनुष्य असतो. काय करत असतो तो? तर तो शिवरायांच्या रायगडावर घोड्यांचा तबेला सांभाळत असतो. त्या घोड्यांची निगा राखत असतो. मिर्झा राजे जयसिंग नावाचं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे आणि राजांना झोप येत नाही आहे. का? कारण मिर्झा राजेला युद्धात हरवणं कठीण, कूटनीतीत हरवणं कठीण, सर्व प्रकारचं बौद्धिक सामर्थ्य असलेला मिर्झा राजा याला हरवणं कठीण. आता आपल्याला स्वराज्य गमावलं. आजपर्यंत माझ्या मावळ्यांची झालेली इतकी मोठी त्यागाची, बलिदानाची परंपरा आज संपते की काय, म्हणून त्या जाणत्या राजाला झोप येत नव्हती आणि तो आपल्या रूम मध्ये नुसतं फिरत होता, इकडल्या तिकडे चक्रा मारत होता. हा कुर्तोजी गोबजवर समोरच घोड्याचा तबेला होता. तो महाराजांच्या रूमच्याकडे पाहत होता, तिथला दिवा चालू होता आणि वलसावली त्याला दिसत होती. महाराज अस्तव्यस्त होऊन नुसतं चक्रा मारत आहे. सर्दीच्या त्याच्या डोक्यात चमकलं, त्यानं तसाच उठला, गवताच्या पेंढीवरून घोड्याला टाप मारली आणि धड 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 घोडा काढत गेला डायरेक्ट मिर्झाराजे जयसिंगाच्या छावणीत. आणि मिर्झाराजे जयसिंगाच्या छातीवर, गळ्यावर डायरेक्ट तलवार ठेवली. वार करणारच काय, तो मिर्झाराजे जागी झाला, त्यानं वार हरवला आणि त्याला पकडलं आणि विचारलं, कोण तू, कशासाठी आलाय? त्यावेळेस हा काढतोजी गुजर सांगतो, स्वराज्याचा मावळा आहे, माझ्या राजाची झोप तुझ्यामुळं हराम झाली आहे, तुझ्यामुळं माझा राजा झोपू शकत नाही आहे, तो वन भटकतोय, त्याच्या डोक्यात आक्रोश चालू आहे, तो फक्त तुझ्याच्या जोपर्यंत तू मरत नाही तोपर्यंत माझा राजा झोपू शकत नाही आणि म्हणून तुझा जीव घ्यायला आलोय. मिर्झा राजे जयसिंग अक्षरशः चकित होतो आणि त्याला विचारतो, तू काय करतोय, कोणत्या सेनेत आहे, अश्वदळात आहे, घोडदळात आहे, पायदळात आहे, हत्तीदळात आहे, कशात आहे? तो म्हणाला, मी कशातच नाही, मी फक्त घोड्यांची निगा राखणारा एक घोडगीर आहे. आणि त्यावेळेस मिर्झा राजा जयसिंग एकदम चक्रावून जातो की एक सर्वसाधारण घोडगीर, घोड्यांची निगा राखणारा मनुष्य जर त्याच्या राजाविषयी इतका मान सन्मान मनात ठेवतो तर विचार करायचे बाकी सैन्य कसं असेल. आणि त्याचं ते जिगर पाहून मिर्झा राजे त्याला म्हणतात, जा, परत जा. आणि जसा तो जायला निघतो तसा त्याच्या खांद्यावर हात ठेवतो, त्याला थांबवतो आणि सांगतो की जा, तुझ्या राजांना माझा निरोप दे की जोपर्यंत तुझ्यासारखे मावळे या स्वराज्यात आहे ना तोपर्यंत तुझ्या राजाला कोणीच हरवू शकत नाही. तो परत जातो, त्याच्या मनात खिन्नता होती, कारण मी ज्या उद्देशानं तिथं गेलो होतो तो मिर्झा राजे जयसिंग जिवंत होता. राजगडावर महाराजांना ही खबर मिळते, महाराजांना कळतं की काढतोजी गुजरनं इतका मोठा प्रताप गाजवला, कारण की इतक्या 40,000 सैन्याच्या फौजेत आतमध्ये घुसणं आणि ते मिर्झा राजाच्या छातीवर तलवार ठेवणं सोपी गोष्ट नव्हती. तर महाराज त्यांना प्रतापराव हा खिताब देतो आणि सरसेनापती करतात. हा सरसेनापती प्रतापराव गुजर, महाराजांच्या राज्याभिषेकाला 6 महिने बाकी असतात. बहलोल खान नावाचं संकट महाराष्ट्रावर चालून येते. हा प्रतापराव गुजर आपल्या पूर्ण तयारीनिष्ठी त्याला रोखतात आणि तो ज्यावेळेस गुडघ्यावर येतो आणि बायका मुलांसाठी आपल्या जीवाची भीक मागतो त्यावेळेस हा प्रतापराव त्याला माफ करतात. महाराज त्याच्यावर रागावतात की बहलोल सापाची जात तो परत येऊन दंश करणारच, पुन्हा आया बहिणीची
अब्रू लुटणार आहे, पुन्हा या स्वराज्याची राखरांगोळी करणार आहे, पुन्हा आपले मंदिरं तोडणार आहे. तुम्ही त्याला जिवंत कसा सोडला? तर त्यावेळेस ते राजे रागावतात. म्हणून हा प्रतापराव गुजरांनी 7 जंगनं त्याच्यासोबतचे 6 महिने बाकी होते राज्याभिषेकाला, आणि हे 7ही लोक रायगडावरून खाली उतरतात. डोक्यात पूर्णतः आक्रोश भरलेला असतो. का का कारण आमचा देव आमच्यावर नाराज झालाय, आमचा देव आमच्यावर रागावलेला आहे. एक परी तो इंद्र जरी रागावला असता, तो विष्णू जरी रागावला असता, आम्ही सहन केलं असतं. पण दस्तूर खुद्द छत्रपती शिवराय आमच्यावर रागावले, आमच्यावर नाराज झाले. आमच्या जगण्यात काही अर्थ नाहीये. 7 जण शेकोटी शेकत बसले होते. एक हेर धावत आला आणि सांगितलं की बहलोल खानाचा तळ पडले आहे. कुठं? नेसरेच्या खिंडीत. आणि तसेच हे 7 जण घोड्याला टापा मारतात आणि धड 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 30,000च्या फौजेत 7ही जण निघतात. फक्त आणि फक्त मुर्द्यांचे ढीग लागतात. ज्यावेळेस घोडा थांबतो, त्या घोड्याच्या पाठीवर एकही घोडागीर नसतं. सर्वजण तिथंच गारद झालेले असतात. वेडात मराठे वीर दौडले 7. शब्दासाठी जीव द्यायला तयार होते लोक. का? कारण महाराजांनी त्यांना दिलेलं स्वप्न हे स्वराज्याचं होतं, शिवस्वराज्याचं होतं. त्यांनी सांगितलं की मला शिवाजी राजांना सिंहासनावर बसायचं नाही, तर धर्माधिष्ठित एक राज्य निर्माण करायचं आहे, जिथं सर्वांसाठी समान न्याय असेल, जिथं आया बहिणींना पदर डोक्यावर घ्यायची सुद्धा काही गरज नसेल, त्या सुखात आपलं कर्तृत्व गाजवू शकता. आणि त्यानंतर कर्तृत्ववान स्त्रियांची मोठी फळी उभी राहिली आहे. रामजी पांगेरा नावाचा एक महाराजांचा मावळा होता. रामसेज लढवता लढवता तो कामी आला. महाराज आणि मासाहेब जिजाऊ दोघही त्याच्या घरी गेले सांत्वना करायसाठी. जिजाऊ त्याच्या आईची सांत्वना करायला लागतात. महाराज त्याच्या वडिलापाशी बसतात. महाराज एक थैली करतात, त्यात सोन्याचे होन असतात आणि ते त्याच्या वडिलाच्या हातावर देतात. त्याचे वडील हात मागे घेतात. महाराज म्हणतात, अहो हा पैसा तुमचा मुलगा गेला त्यासाठी नाही, पण तुमचं घर व्यवस्थित चालावं यासाठी तुम्हाला देतोय, आमच्याकडून एवढं दान ठेवा. तर त्यावेळेस तो वडील म्हणतो, ते खरंच काळजावर कोरून ठेवाजोगती गोष्ट आहे हो. त्यावेळेस तो वडील म्हणतो की राजे, माझ्या मुलाच्या बलिदानाचा अपमान तुम्ही पैसे देऊन करू नका. तुम्हाला जर काही करायचंच असेल, जर त्याचं बलिदान सार्थकी झालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर एक करा. जसं माझा रामजी स्वराज्याच्या कार्यासाठी घेतला, तसा माझा श्यामजी सुद्धा घ्या. म्हणजे अक्षरशः आपले मुलं या स्वराज्याच्या आहुतीत बलिदान करायसाठी सुद्धा लोक तयार झालेले होते. पत्न्या तयार होत्या आपलं कुंकू त्यागायसाठी, आई तयार होते आपल्या पोटाचा गोळा त्यागायसाठी. ही सर्व उर्मी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या जनसामान्यात पेरली आणि म्हणून स्वराज्य उभं झालं. 6 जून 1674. विचार करा, रायगडावर पूर्णतः रायगड सजलेला आहे. डोळ्यापुढे ते चित्र आणा. कधी भव्य तो रायगड पाहिला असेल तर पृथ्वीवरचा स्वर्ग कधी पाहायचं असेल तर एकदा रायगडावर जा. मानलं तिथल्या वास्तू भग्नावस्थेत आहे, मानली तिथं राजसदर व्यवस्थित नाही आहे, पण तिथं गेल्यानंतर जे चैतन्य तुमच्या रक्तात येईल ना, ते कुठं पैसा देऊनही तुम्हाला मिळेल नाही. इतकं स्वर्ग सुख तिथं असतं. त्या रायगडावर जा आणि कधीतरी तो सोहळा डोळ्यापुढे आठवा की किती सुंदर तो रायगड सजला असेल. म्हणजे ज्या वेळेस महाराजांनी आज्ञा केली, तो रायरीचा डोंगर ओसाण पडलेला होता. महाराज त्या डोंगरावर गेले आणि हिरोजी सोबत होते. महाराजांना राज्याभिषेक करायचा होता. 2 वर्ष राज्याभिषेकासाठी बाकी होते. आणि हिरोजीला सांगितलंय, हिरोजी या रायरीच्या डोंगरावर आपला राजधानीचा गड उभा करावा म्हणतो. आणि हिरोजी कामाला लागला. त्यावेळेस स्वराज्यात 1 रुपयाही शिल्लक नव्हता, अजिबात पैसा नव्हता. हिरोजींना प्रश्न पडला की आता राजधानीचा गड बांधायचा कसा, काय करायचं, कारण पैसा काहीच उपलब्ध नाही. या हिरोजीनं स्वतःचं घर विकलं, स्वतःची जमीन विकली, बैलजोडी विकली, असणारे घोडे पाळे सर्व विकले. एवढंच नव्हे तर बायकोचं मंगळसूत्र सुद्धा विकलं. आणि त्या आलेल्या पैशात रायरीच्या डोंगरावर आला, तिथं छोटंसं झोपडं बांधलं, बायका मुलांसह तिथं राहायला. 2 वर्षाच्या अथक त्यागानंतर तो रायगड बांधून काढला. आणि महाराजांना समजलं की स्वराज्यात पैसा नसताना सुद्धा आमच्या हिरोजीने इतका भव्य, इतका सुंदर, इतका नयनरम्य सोज्वळ असा गड बांधून काढलाय. मग हिरोजींना काही ना काही इनाम द्यायचंच. तर राज्याभिषेकाचा दिवस ठरला. प्रत्येकाला काही ना काही महाराज देत होते. त्या हिरोजीला विचारतात, हिरोजी तुम्ही एवढा मोठा राजधानीचा गड बांधून काढलाय, बोला तुम्हास काय हवे.
हिरोजी म्हणतात की महाराज तुमचा राज्याभिषेक होऊ द्या, त्यानंतर मी मागेल. महाराज म्हणले ठीक आहे, राज्याभिषेक संपन्न झाला. सर्वांना मानाची खिताब, मानाचे वस्त्र, जे जे हवं आहे ते ते राजांनी वाटून टाकलं आणि त्यानंतर पुन्हा हिरोजींना आवाज दिला, हिरोजी आता तुम्ही मागा, तुम्हाला काय हवंय. तो हिरोजी म्हणते की महाराज एक काम करा की या रायगडावर जगदीश्वराचं एक भव्य मंदिर बांधलंय, त्याच्या दर्शनासाठी तुम्ही चला, ते दर्शन घेताना मी तुम्हाला मागेन. त्या दर्शनासाठी गेले, जगदीश्वराचं ते सुंदर मंदिर पाहिलं, तिथं दर्शन घेतलं आणि पुन्हा दर्शन घेतल्यानंतर हिरोजींना आवाज दिला. हिरोजींनी एक वीट आणली आणि महाराजांना म्हटलं की महाराज मला जहागिरी नको, मला वतनदारी नको, मला काहीच नको, पैसा अडका तर बिलकुल नको, फक्त एवढी पायरी लावायची एक परमिशन द्या. एक पायरी, इतकं मोठं त्याग केल्यानंतर तो मावळा मागतो काय, तर एक पायरी लावायची परमिशन. आणि त्या पायरीवर लिहिलं होतं सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर. आजही तुम्ही रायगडावर गेला तर महाराजाच्या समाधीच्या अमोरासमोर ती पायरी अजूनही त्याच दिमागात डोलत आहे, महाराजांच्या चरणाची सेवा करत. हा त्याग होता, हा बलिदान होतं, म्हणून स्वराज्य घडलं, म्हणून शिवराज्याभिषेक झाला. ज्या ज्या वेळेस महाराज सर्व तयारी करून त्या सिंहासनावर 32 मन सोन्याचे सिंहासन होतं, त्याच्यावर ज्या वेळेस ते आरूढ व्हायला निघाले असतील तर डोळ्यापुढं हे सर्व मावळे त्यांच्या डोळ्यापुढं दिसत असतील. कुठंतरी तानाजी दिसत असेल, कुठंतरी बाजी दिसत असेल, कुठंतरी मुरारबाजी दिसत असेल, कुठंतरी प्रतापराव दिसत असतील. कारण या सिंहासनाच्या ज्या पायऱ्या त्या नुसतं दगडांनी मातीने भरल्या नव्हत्या, तर त्या प्रत्येक पायरी खाली गाडल्या गेलेले होते हे सर्व स्वराज्यनिष्ठ मावळे. आणि आज म्हणजे आमच्या मुरारबाजी देशपांडेचं उदाहरण जरी घेतलं तरी खरंच असं वाटतंय की हा माणूस काय विलक्षण होता हो. कोण होते मुरारबाजी देशपांडे? शत्रूच्या गोतात शत्रू चिकून लढणारा मुरारबाजी देशपांडे. जावडीचा चंद्र मोरे शिवाजी राजांना राजा मानायला तयार नव्हता. त्याचं पत्र आहे की तू दासी पुत्र आहे, तुला आम्ही राजा मानू शकत नाही. महाराज जावडीवर चाल करून गेले आणि बघतोय तर चंद्रराव मोरे पळून गेला होता. तिथं फक्त एकच वीर मोठ्या दिमागात लढत होता, दोन्ही हातामध्ये शमशेरी हातात घेऊन. त्याचं नाव होतं मुरारबाजी देशपांडे. त्याचं लढणं इतकं विलक्षण होतं की महाराजांनी युद्ध थांबवायची आज्ञा केली, सर्वांना थांबवलं आणि त्या मुरारबाजी देशपांडेच्या कानात एकच स्वराज्याचा मंत्र दिला, अख्खी हयात स्वराज्याच्या पायाशी त्यानं घातली, शिवरायांच्या चरणाशी पूर्ण हयात घातली. असा तो मुरारबाजी देशपांडे. पुरंदर ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंगाची छावणी पडली, त्या पुरंदरावर शेवटच्या क्षणापर्यंत तो लढत राहिला. वर्णन असं आहे की मान तुटली पण मुरारबाजी देशपांडेचं धड मात्र लढत होतं, दोन्ही हातात शमशेरी घेऊन. पावनखिंडीत आमचा बाजी लढत होता, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 12 तास. कधी पावनखिंड पाहिली? एक छोटीशी अशी खिंड आहे. खिंड म्हणजे दोन्ही इकडून मोठे मोठे पहाड आणि मधात एक अरुंदशी वाट. त्या वाटीत दगड एवढे की उभं राहायला जागा नाही. तिथं हा मुरारबाजी तिथं बाजीप्रभू देशपांडे आणि 300 बांदल. विचार करा, जिथं उभं राहायला जागा नसेल तिथं हा मनुष्य 12 तास लढतो. इव्हन 6 तास झाल्यानंतर हा माघार घ्यायला तयार नव्हता. येणारी जी फौज होती, प्रत्येक वेळेस हजाराची फौज येत होती, ती काही तास लढत होती, पुन्हा ती माघार जात होती, नवीन फौज येत होती, ही फौज आराम करत होती. पण या 300 लोकांना आणि बाजीप्रभू देशपांडेंना आराम करायला फुरसत नव्हती, वेळ नव्हता. इतकं सगळं झाल्यानंतर पूर्ण शरीरावर घाव होता, एकही ठिकाण असं उरलं नव्हतं जिथं घाव झाला नव्हता. आणि प्रत्येक वाहणारं रक्त एकच मंत्र उद्घोषित करत होता, त्याचं नाव आहे शिवाजी. आणि जेव्हा जेव्हा भोवळ येऊन तो खाली पडत होता तेव्हा तेव्हा तो विचारत होता मागच्या सर्वांना, तोफीचा आवाज झाला का? मागचे सांगत होते नाही जी, अजून तोफीचा आवाज व्हायचा. तसा पुन्हा नवीन जोमानं उठत होता, पुन्हा शमशेरी कामाला लागत होत्या आणि पुन्हा समोरचा गनिम कापड सुटत होता. असं करता करता 6 तास उलटून गेले. कानानं बंदूकधारी बोलवला, बंदूकधाऱ्यानं नेम साधला, बंदूकधाऱ्यानं विचारलं की कोणाला मारायचं आहे. त्यावेळेस तो खान म्हणत होता की तो जो सगळ्यात जास्त रक्तानं न्हावून निघाला असेल, सर्वात जास्त जो भगवा असेल त्याच्यावर नेम धर. आणि ती गोळी सुटली बाजीप्रभू देशपांडेच्या हृदयात आणि तसा भोवळ येऊन खाली पडला. पुन्हा विचारलं तोफेचे आवाज झाले का? नाही आवाज आला. पुन्हा शमशेरी घेऊन कापत सुटला, पुन्हा उभा राहिला.
5 तोफेचे बार होतपर्यंत 6 तास छातीत गोळी असताना सुद्धा बाजीप्रभू देशपांडे लढत राहिला. आणि ज्या वेळेस तोफेचे बार झाले त्यावेळेस हसत हसत दोन्ही हातातल्या शमशिरी सोडल्या आणि तसा धडा दिशा जमिनीवर सोडला. तो खान एवढा चवताळला होता की त्यानं अख्खच्या अख्ख 20,000चं सैन्य त्या प्रेतांवरून नेलं. आणि ज्या वेळेस त्या पालखीत त्या प्रेताचे तुकडे भरून आपले सर्व सैनिक विशालगडावर नेत आहे आणि राजांना माहित आहे माझा बाजी येणार आहे, त्यानं पूर्ण महाराजांनी महालाचे पडदे काढून आणलेले होते, वैद्यांना बोलवलं होतं, हकीमांना बनवलं, त्यांना सांगितलं होतं की औषधं तयार करा, जसा माझा बाजी वर येईल तसंच औषध उपचार सुरू करायचा. त्याच्या शरीरातून आता एकही थेंब रक्त वाया जायला नको, कारण ते स्वराज्य काम येणारं रक्त आहे. पण ज्यावेळेस पालखी येते महाराज धाड दिशा उठतात आणि त्या पालखीपर्यंत जातात. पालखीचा दरवाजा जसा ते उघडायला लागतात तसाच एक मावळा महाराजांचा हात पकडतो आणि महाराजांना म्हणतो की नाही महाराज, पालखीचा दरवाजा उघडू नका, पडदा उघडू नका, आतमध्ये बाजी नाही आहे महाराज, आतमध्ये आहेत फक्त बाजीच्या शरीराचे झालेले तुकडे. तो खान एवढा चवतळला होता की त्यानं अख्खच्या अख्खं सैन्य त्या बाजीच्या शरीरावरून नेलं आहे, फक्त आणि फक्त तुकडे आणि त्याचे लचके उडलेले आहे. महाराजांनी तसे धाड दिशा महाराज जमिनीवर बसले आणि धसधसा रडायला लागले. पालखीचा दरवाजा उघडला, समोर फक्त आणि फक्त तुकडे होते. अजूनही त्या हाताच्या तुकड्यात त्या दाणपट्ट्याच्या मुठी अजूनही आवडल्या होत्या. महाराजांनी त्या मुठी सोडल्या, तो तुटलेला हात हातात घेतला आणि ढसढसा रडायला लागले. छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपण मनुष्य म्हणून कधी पाहणार आहोत मला कळणार. एक राजा होता, एक मुत्सदी राजकारणी होता, एक धुरंधर होता, एक नवचैतन्य देणारा होता, पण तो कुठेतरी एक मनुष्य होता. त्याला सुद्धा भावना होता. ज्यावेळेस जीवाला जीव देणारे हे लोक असेच मरत होते, असेच परत होते, त्याच्या मनात कुठेतरी असं वाटलं नसेल का की नाही आम्ही अधिक बलिदान देणार. पत्नी महाराजांच्या बाळणपणाचा आजार असतो आणि महाराजाला राजगड सोडून जायचं असतात प्रतापगडावर. वैद्यांनी सांगितलंय की ही जास्त दिवस जगणारी नाही आहे, हिचा कधीही मृत्यू होऊ शकतो. आणि त्या जड पावलानं त्या राणीसाहेबाचा निरोप घ्यायसाठी महाराज दालनाच्या आतमध्ये प्रवेश करतात. दालनाच्या आतमध्ये प्रवेश करतात. सईबाई राणीसाहेब अंथरुणावर पडले असतात. आजपर्यंत जी महाराज दालनात आल्याबरोबर त्यांच्या पायाशी लोटांगण घालत होती, त्यांच्या पायाचा स्पर्श करत होती, तिच्या इकडून आज त्या बिछोण्यावरून उठणं सुद्धा होत नव्हतं आणि म्हणून तिच्या डोळ्यातून टप टप अश्रू गळत होते. महाराज येतात, त्यांच्या हृदयावर किती काळजावर मोठा गोठा असेल, दगड असेल की माझी पत्नी मरणाच्या उंबरठ्यावर आहे आणि अशा वेळेस मला स्वारीवर जावं लागतं, अशा वेळेस मला मोहिमेवर जावं लागतं. तर ते म्हणतात सईबाई राणीसाहेबाला की अफजल खानाचं संकट महाराष्ट्रावर आलेलं आहे, आता महाराष्ट्र आणि स्वराज्य संपण्याच्या वाटेवर आहे. अशा वेळेस आम्हाला आता प्रतापगडावर जावंच लागेल खानाची भेट घ्यायसाठी. त्या भेटीसाठी जाताना आम्ही जिवंत परत येऊ की नाही याची शाश्वती नाही. तशी सई म्हणते महाराज तुम्ही तर जिवंत याल हो, पण तुम्हाला ओवाळणी घालायला ही सई नसेल. त्यावेळेस दोघेही ढसढसा रडायला लागले असतील. कुठंतरी महाराज मन मोठं करून, काळीज मोठं करून तिथून उठलेले असेल आणि जायला निघाले असेल. कुठंतरी 2 वर्षाचं शंभू बाळ येते, त्यांच्या कमरेला मिठी मारतं, आबासाहेब आबासाहेब जाऊ नका हो, आईसाहेब बिमार आहे, आबासाहेब जाऊ नका हो. त्या वडिलाला किती काळीज मोठं करावं लागत असेल. एक वडील म्हणून, एक पती म्हणून किती मोठा त्याग. हा त्याग महाराजांनी केला म्हणून स्वराज्य उभं राहिलं. अक्षरशः स्वतःच्या पत्नीला मुखाग्नी देण्याचं सुद्धा भाग्य या महापुरुषाच्या भाग्यात नव्हतं. विचार करा किती मोठा त्याग आहे. या त्यागाच्या भरोश्यावर स्वराज्य उभं राहिलं आहे. त्याग फक्त मावळ्यांनीच केला नाही, तर छत्रपतीच्या घराण्यांना सुद्धा त्याग करावा लागला. महासाहेबांना विचार करा ना की ज्या अफजल खानानं त्यांचा मोठा मुलगा मारला, ज्या अफजल खानाने त्याच्या पत्नीला, महासाहेबाच्या पतीला म्हणजे शहाजीराजांना कैद केलं, तो महाराष्ट्रावर आज चालून आला आहे. त्यांच्या लहान एकुलत्या एक मुलावर चालून आलेला आहे. त्यांना हे माहित आहे की याच्या तावडीतून सुटणं कठीण आहे, तरी आपल्या पोटच्या गोळ्याला त्या मरणाच्या भूमीत पाठवणारी ती माता किती मोठ्या काळजाची असेल. आणि आज आम्ही सहज म्हणतो शिवाजी जन्म व्हावा, पण तो
शेजारच्या घरात. का? कारण आमच्यात तेवढा त्याग करायची क्षमता नाही आहे, आमच्यात तेवढा बलिदान करायची क्षमता नाही आहे. म्हणून आम्ही शिवाजी पाहतो तो शेजारच्या घरात, आमच्यात का नाही आला पाहिजे. म्हणून म्हटलं की एक दिवसाची हंगामी शिवभक्ती सोहळा 365 दिवस महाराजांचं ते कर्तृत्व अंगात करा. जेवढे दिवस आहे तेवढे दिवस समाजासाठी जगण्याचा प्रयत्न करा. आपल्या इकडून जेवढं होते तेवढं तरी शिवकार्य करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी कोणाच्या आमंत्रणाची वाट पाहू नका. समाजात जिथं जिथं चांगलं दिसेल तिथं तिथं जाऊन समर्पण करा. आज तुमच्यापैकी किती लोक रक्तदान करतात माहित नाही, पण रक्तदान केलं पाहिजे. तुमच्या एकाच्या त्या काही ml रक्तामुळे कोणाचा तरी जीव वाचतो, म्हणून रक्तदान चळवळ उभी राहिली पाहिजे. आज अमरावतीत रक्तदानाचा रक्ताचा फार मोठा तुटवडा आहे. गरीब लोकांना रक्त मिळत नाही, त्या रक्ताच्या अभावी कितीतरी लोक. यासाठी आमच्या पूर्वजांनी एवढं मोठं बलिदान केलं आहे का हो? आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक ठिकाणी पाहतो. कुठं कुठं? एखाद्या बारवर, एखाद्या पांठेल्यावर, गाडीवर आम्हाला महाराजाचं नाव लिहायचं असते, पण ते कुठं? की गाडीच्या मागच्या चक्क्याच्या वर, जिथं कुत्रं सहजच पाय वर करून अभिषेक करू शकतात. म्हणजे महाराजांचा अपमान खरंच दुसऱ्यांनी केलाय की आम्ही स्वतःनी केलाय, एवढं तरी कधीतरी डोळ्यापुढे ठेवावं. निदान एक करा की महाराजांचा अपमान हा माझ्यामुळं तरी या हयातीत झाला नाही पाहिजे. कारण त्या माणसांनी इतक्या उपकार करून ठेवले, त्या उपकाराची परतफेड या आयुष्यात तरी शक्य नाही. कारण ते नसते तर आज तुम्ही लोक इथं तुमच्या आज जी ओळख घेऊन बसलेले आहे ना, ती घेऊन बसलेले नसते. कुठंतरी आजही गुलामीची एक वाट आमच्या मस्तकी राहिली असती आणि त्या गुलामीला आपल्या भाग्याची रेषा म्हणून आम्ही जगलो असतो. त्या माणसाने आपल्याला स्वाभिमान दिला 350 वर्षाच्या आधी. मेक इन इंडिया आज आपण पाहतो, पण 350 वर्षाच्या आधी छत्रपती शिवरायांनी मेक इन इंडिया सुरू केलं. महाराजांनी पाहिलं की भारतीय पोलाद हे वजनानं खूप भारी आहे. त्यांनी पाहिलं की पर्शियातलं जे पोलाद आहे ते खूप हलका आहे, वेटलेस आहे. आणि असेच, कारण की आपले मावळे मूठभर होते, समोरचे येणारे गरीब हजारानं होते. आपल्या एका मावळ्याला किती वेळ युद्ध करायचं याची काहीच शाश्वती नव्हती, वेळेचं बंधनच नव्हतं. त्यामुळं पर्शियातून पाते बोलवायचे आणि इथं आल्यानंतर त्याला मुठा फिट करायच्या. असं मेक इन इंडिया महाराजांनी सुरू केलं. दारू गोळ्याचे कारखाने महाराजांनी इथं सुरू केले. चंद्रगुप्त मौर्यानंतर पहिली नेव्ही स्थापन करणारा छत्रपती शिवाजी महाराज. विचार करा, इतकं मोठं आणि उज्ज्वल स्वप्न या भारताला दिलंय महाराजांनी. काल परवा 5 वर्षापूर्वी बांधलेले धरण धडाधड पडतात आहे, गावच्या गाव वाहून जातात, कितीतरी लोक मरतात. 350 वर्षाच्या आधी बांधलेलं खेड शिवापूरचं धरण अजूनही जच्चा तसं आहे. त्याला एकही त्याच्या दगडाला तडा गेला नाही. का? कारण ते बांधताना ते बांधकाम करणारे जे इंजिनियर होते ना, त्यांच्या रक्तात इमान होतं. त्या रक्तात इमान असल्यामुळं ती धरणं अजूनही जच्च्या तशी आहे. आमच्या इथले धरणं मात्र 5 वर्षात ढासळून जातात. कधीतरी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग या किल्ल्यावर जा, समुद्राच्या प्रचंड लाटा येतात, त्या किल्ल्याच्या तटावर आदळतात. त्या आदळणाऱ्या लाटामुळं ते जे दगड आहेत ते 4-4 बोटं आतमध्ये गेलेले आहे, पण त्याच्या मधात जो सिमेंट लावलेला आहे ते सिमेंट अजूनही 4 बोटं बाहेर आहे. किती मोठा स्वाभिमान असेल. कारण काम करताना तेवढी निष्ठा होती, त्या कामात सुद्धा निष्ठा होती आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी सुद्धा निष्ठा होती. आज मात्र ती निष्ठा कुठेतरी संपलेली दिसत आहे. 19 फरवरी दिवस येतो कुठेतरी. आज रेकॉर्ड महाराष्ट्रात सर्वात जास्त दारू कोणत्या दिवशी खाल्ल्या जात असेल तर ती 19 फरवरी आणि 14 एप्रिलच्या दिवशी खपल्या जाते. किती मोठं दुर्दैव आहे. ज्या माणसाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं त्या जयंती खूप मोठा दुर्दैव आहे. जो राज्याभिषेक प्रत्येक गावागावात साजरा व्हायला पाहिजे. कारण आमच्या गावाचं, आमच्या संस्कृतीचं, आमच्या संपन्नतेचं, आमच्या राष्ट्राचं चैतन्य ज्या राज्याभिषेकाच्या एका दिवसावर आहे, तो राज्याभिषेक गावागावात साजरा व्हायला लागते. त्याच्यासाठी शासनाला परिपत्रक काढावं लागते. खूप मोठं दुर्दैव आहे. म्हणून आज या मंगल प्रसंगी एकच संकल्प करा की येणारा पुढचा राज्याभिषेक प्रत्येक गावात तुम्ही सर्व इथं बसलेले लोक आपापल्या गावात आपल्या ठिकाणी राज्याभिषेकाचा कार्यक्रम साजरा करायचा. शिवजयंती दिवाळीप्रमाणे साजरी करायची. घरावर लख दिवे लावायचे, ज्यानुसार आपण दिवाळी साजरी करतो. असा एक उपक्रम चालवा जेणेकरून महाराष्ट्रात 19 फरवरीला आणि 6 जूनला सुद्धा दिवाळी साजरी होते, हे जगाला समजू द्या. या मंगल प्रसंगी एवढंच बोलतो. आपण सर्वांची रजा करतो. जय श्रीराम.